पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय सांगा, ज्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रिझल्ट दिसेल, असं काहीतरी सांगा, असं बरेच जण कमेंट्स करत असतात. तर त्यांच्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे ग्रीन टी. तुम्ही कुठलाही चहा घेत असाल, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी घेत असाल, तर त्याऐवजी ग्रीन टीवर जर तुम्ही शिफ्ट झाले तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिसेल. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, फ्लेवोनॉइड्स, पॉलिफेनॉल असतात, ज्यामुळे तुमचं पोट भरल्याचं फिलिंग येतं. जे जास्ती प्रमाणाचं फॅट, चरबी साठलेली आहे ती वितळण्यासाठी मदत करतं आणि एक्स्ट्राची चरबी साठू देखील देत नाही. मेटाबॉलिझम त्यामुळे इम्प्रूव्ह होतं आणि चयापचय क्रिया सुधारले की आपोआपच तुमचं वजन कमी होतं. कधी घ्यायचा तर शक्यतो काहीतरी खाल्ल्यानंतर, सकाळच्या नाश्त्यानंतर आणि संध्याकाळी 4-5 वाजता, असं दिवसातून 2च वेळा 2 कपच तुम्ही ग्रीन टी घ्या. नक्की त्याने खूप चांगला रिझल्ट दिसेल. आता कुठल्या कंपनीचा घ्यायचा? वेगवेगळे ब्रँडचे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्यातले त्यात ऑर्गॅनिक इंडिया या कंपनीचा मी स्वतः प्रिफर करते. जो मला चांगला आवडतो, त्यातली पावडर फॉर्ममध्ये तो येतो, त्यामुळे अर्धा चमचा जरी आपण टाकलं तरी चहाला छान फ्लेवर येतो. त्यामध्ये कुठलाही गूळ, मध, साखर असं काही टाकायचं नाही, तर आपल्याला काही त्याचा फायदा होणार नाही. तुम्ही घरी देखील करू शकता. गवती चहाचे पानं, तुळशीचे पानं स्वच्छ धुवून आणि आलं एवढं टाकून उकळू दिलं तरी छान त्याला फ्लेवर येतो. जर त्यात तुम्ही मसाल्याचे पदार्थ देखील टाकू शकता, कधी दालचिनी, कधी लवंग, मिरे असं टाकलं तर मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते चरबी कमी करण्यासाठी खूप जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे असा चहा तुम्ही घरी देखील करू शकता. आम्ही रेग्युलर चहा बंद करू शकत नाही. ग्रीन टी आवडत नाही तर असं चालणार नाही, कारण कुछ पाने के लिए कुछ तो खोना पडेगा ही.